कोल्हापूर शहरातील उपनगरांमध्ये बऱ्याचदा वेळेवर स्वच्छता होत नाही। स्वच्छतेसाठी अपुरे कर्मचारी असल्याने सार्वजनिक स्वच्छतेचा बोजवारा उडतोय। संभाजीनगर परिसरातील अनेक कॉलन्यांमधील रस्त्यांची दैनंदिन सफाई होत नाही। त्यामुळे संतप्त नागरिकांनी महापालिकेच्या मुख्य आरोग्य निरीक्षकांचा निषेध केला। महापालिकेने सार्वजनिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास मंत्री आणि प्रशासकांचे पुतळे चौकाचौकात उभे करू असा वेगळाच इशारा देण्यात आलाय। संभाजीनगर परिसरातील LIC कॉलनी आणि अन्य काही रस्त्यांवर तोडलेल्या झाडांच्या फांद्या आणि कचरा गेल्या 15 दिवसांपासून पडू नये याबाबत माहिती देऊनही महापालिका दुर्लक्ष करत आहे। संभाजीनगर परिसरातील नागरिकांनी महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांच्याशी संपर्क साधला। त्यावेळी अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे काही ठिकाणची स्वच्छता होत नाही असं डॉ. विजय पाटील यांनी सांगितलं। त्यानंतर वैतागलेल्या नागरिकांनी LIC कॉलनीमध्ये मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांचा प्रतिकात्मक पुतळा उभा करून निषेध केला। जे नागरिक कर भरतात त्यांना महापालिकेने मूलभूत सुविधा दिल्याच पाहिजेत। सार्वजनिक स्वच्छता होणार नसेल तर भविष्यात मंत्री आणि आयुक्तांचे पुतळे कोल्हापुरातील अनेक चौकात उभे करू असा इशारा नागरिकांनी दिलाय। या आंदोलनात लखन काझी, शामराव खोत, महेश रुगे, अजिंक्य ठाकूर, विनायक बोटे, अजय कांबळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते।